नमस्कार. बळीराजाचा विजय होत असताना तुमच्यासमोर थोडंसं बोलावं असं वाटतंय. आज 18 ऑगस्ट पूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधारी पाऊस, कुठे कमी कुठे जास्त, नुकसानही बरंच झालेलं दिसतंय. परंतु निसर्गाच्या पुढे कुणाचंही चालत नाही, पंचमहाभूताच्या पुढे कुणाचंही चालत नाही. हे सत्य असलं तरी वरुण राजा असणं म्हणजे या पृथ्वी तलावरचे जिवंत असणे होय. हे चलचक्र आहे, हे राहटगाडगं आहे. यामध्ये सुखादुखाच्या पायऱ्या प्रत्येकाला ओलांडाव्याच लागतील. आणि हे ओलांडत असताना आज 18 ऑगस्टच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या सगळ्या ठिकाणचा थोडासा अभ्यास केला असता सगळीकडे खूप चांगला पाऊस झालेला आहे, दमदार पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या नद्या वाहताना दिसत आहेत आणि सगळी धरणं फुल झालेली आहेत. आता आमची छोटीशी नदी आहे, उमरग्याच्या बाजूबाजूनी उमरग्याला पोचते आहे, सांभाळते आहे, उमरगा तालुक्याचं संरक्षण करते आहे. हीच नदी आता पुलाच्या तोंडावरून वाहण्याचा प्रयत्न करते आहे. मस्तपैकी पाऊस पडला आहे. आमचे इंगोले सर पाण्याचं निरीक्षण करीत बसलेले आहेत. आज तसे मॉर्निंग वॉक मधले बरेचसे सदस्य गैरहजर आहेत. पावसामुळे कुठे जावं, भिजावं लागेल म्हणून त्याच्या चिंतेमध्ये कदाचित घरी असतील. पण आम्हाला पाऊस पडला की आमचं मन निसर्ग इतकं फुलून जातं आणि असं वाटतं की निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोबतीनं मस्तपैकी रमावं, हसावं, खेळावं, राहावं. चला तर हे पाणी पाहू आपण आणि निसर्गातल्या सर्व शक्तींचं जतन करू. एक झाड लावू, एक झाड वाढू, एक झाड दुसऱ्याला दान करू. कारण झाडाची मुळं ही पाणी पृथ्वीच्या पोटामध्ये वाहून नेण्यासाठी प्रयत्न करत असतात, ऑक्सिजन निर्माण करत असतात, शिवसृष्टी फुलवत असतात, जीवसृष्टीचं संरक्षण करत असतात. म्हणून पाऊस गरजेचा आहे आणि पाऊस गरजेचा असेल तर झाड गरजेचं आहे. चला तर एक झाड लावू, एक झाड दान करू आणि या सृष्टीचं जतन करू. भूमिपुत्र वाघ, लोकहित महाराष्ट्र.